आता उन्हाळा चालू झाला तर सगळ्यांच्या घरी आईस्क्रीम आणि कुल्फी हे तर दररोज चालू असणारच. तर मी इथं घरच्या साहित्यापासून अगदी मिल्क पावडर न वापरता मलाईदार कुल्फी कशी बनवायची त्याची रेसिपी शेअर करत आहे. तर इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, ते गरम करायला ठेवलेलं आहे. आणि सकाळीच मी काजू आणि बदाम भिजवून ठेवलेले होते आणि भिजवलेल्या बदामांची साल काढून घेतली आणि भिजवलेले बदाम आणि काजू यांचं थोडंसं दूध टाकून पेस्ट बनवून घेतली. आणि दूध उकळल्यानंतर त्यामध्ये ही पेस्ट ॲड केली आणि पेस्ट ॲड केल्यानंतर दूध आटवून घ्यायचं आहे. दूध घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार वेलची पावडर आणि साखर पण ॲड करायची आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि हे सर्व केल्यानंतर दूध आणखी थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे. आता घट्ट झाल्यानंतर दूध गॅस बंद करायचा आणि त्याला थोडंसं गार होऊ द्यायचं. गार झाल्यानंतर साच्यामध्ये भरून ठेवायचं आणि तुम्ही ह्याला फ्रीजरमध्ये 7 ते 8 तास ठेवू शकता. मी इथं रात्रभर ठेवलेलं होतं. झाल्यानंतर परत मी हे साचे काढून घेतले आणि थोडा वेळ पाण्यामध्ये घालून ठेवले आणि त्यानंतर कुल्फी काढून घेतलेली आहे. तर एकदम मस्त मलाईदार कुल्फी घरच्या घरी तयार होते, अगदी मिल्क पावडर वगैरे सुद्धा न वापरता. तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, एकदम छान होते टेस्टलाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.